लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. फेब्रुवारीचा 20वा हप्ता अपडेट आहे. फेब्रुवारीचा 20वा हप्ता खूप लेट झालेला आहे. अजूनही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आणि यातच एक न्यूज आलेली आहे. प्रत्येक न्यूज चॅनलवर आणि न्यूजपेपरवर, प्रसिद्ध न्यूजपेपरवर अशी न्यूज आलेली आहे की 15 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये येतील. मग ही गोष्ट किती खरी आहे हे आपण इथे सविस्तर जाणून घेऊ. खरंच 15 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 महिन्याचे 3000 रुपये येतील का? बातमी महत्त्वपूर्ण आहे मैत्रिणींनो. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. फेब्रुवारीचा महिन्याला खूप विलंब झालेला आहे. खूप बहिणी आतुरतेने वाट बघत आहे की फेब्रुवारीचे वितरण कधी होईल. प्रसिद्ध वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलमधून बातमी समोर आलेली आहे की 15 एप्रिलच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे वितरण होईल आणि दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित येतील. यात किती तथ्य आहे? तर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते आपण आधीच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता दाट आहे. कारण गुढीपाडवा 19 तारखेचा आहे. आता 19 तारखेच्या आधीच GR येण्याची शक्यता जास्त आहे. तिथून 2-3 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये आपल्याला पैसे बघायला मिळणार आहे. 15 एप्रिलला जर वितरण होत असेल तर हे वितरण खूप पुढे जाणार आहे आणि तोपर्यंत 2-2.5 महिने, जवळपास 3 महिनेसुद्धा होऊ शकतात. मग आपण मागच्याच व्हिडिओमध्ये हा मुद्दा क्लिअर केलेला होता की फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता आहे तो गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला मिळण्याची शक्यता दाट आहे. परंतु सगळीकडेच असे बॅनर दिसायला लागले तर बहिणींच्या कमेंट येत होत्या की खरंच 20वा हप्ता 15 एप्रिलनंतर आपल्याला मिळणार आहे का? त्यासाठीच आजचा व्हिडिओ सविस्तर आपण इथे बनवलेला आहे. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खात्रीशीर आणि 100% खरी माहिती देत असतो. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण शासनाकडून कुठल्याही प्रकारची अशी अधिकृत माहिती पुढे आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारची पोस्ट महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेली नाही. म्हणून सध्या तरी या सगळ्या शक्यता असू शकतात. वितरण एवढे पुढे जाणार नाही. जर कुठलीही शासनाची पोस्ट किंवा अधिकृत माहिती आली असती तर आपण यावर विश्वास ठेवला असता. परंतु अजूनही अशा प्रकारची माहिती पुढे आलेली नाही. म्हणून सगळे न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर ज्या काही 3000 रुपयाच्या ज्या न्यूज येत आहेत त्या फक्त शक्यता असू शकतात. सगळ्यांना असं वाटते की 2-2.5 महिने होत आलेले आहे तर शक्यता आहे की 2 महिन्याचे पैसे एकत्रित बहिणींना मिळणार आहेत. खरंच जर बहिणींना 2 महिन्याचे पैसे मिळाले तर खूप चांगलं होणार आहे. जवळपास 2 महिने होत आहेत आणि वितरण अजूनही झालेले नाही. परंतु माझ्या मते वितरण होईल आणि ते शुभमुहूर्तावरच होईल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला वितरण बघायला मिळणार आहे. परंतु फेब्रुवारीचा जो 20वा हप्ता आहे त्याचेच 1500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात येणार आहेत. जेवढे लाभार्थी आहेत, ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत. मैत्रिणींनो, खरंच जर तुम्हाला 2 महिन्याचे 3000 रुपये हवे असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट करा. कारण आपण शासनाला तीही मागणी करू की जवळपास 2 महिने झालेले आहेत म्हणून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा जो काही लाभ आहे लाडक्या बहिणींचा तो त्यांना एकत्रित देण्यात यावा, म्हणजे 3000 रुपये देण्यात यावे. म्हणून आपली शासनाला विनंती असणार आहे की लाडक्या बहिणीला फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित द्यावे. मैत्रिणींनो, या योजनेविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट हवा आहे. तुमच्या सपोर्टशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही. म्हणून जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट असणं आवश्यक आहे. शासनाकडून कुठलीही नवीन अपडेट आली तर लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.